मित्रांनो, तुम्हाला विश्वास बसणार नाही, येत्या सोमवारपासून आपण SMCच्या ॲनालिसिसचा व्हिडिओ टाकतो आहे. तुम्ही कोणताही व्हिडिओ चेक करा, त्याची सिक्वेन्स वाईज चेक करा. प्रत्येक दिवसाचे ॲनालिसिस ॲज इट इज मित्रांनो वर्क झाले आहे. मला स्वतःवर सुद्धा विश्वास बसत नाही एवढं स्ट्रॉंग ॲनालिसिस आपलं चांगल्या प्रकारे SMCमध्ये आपण करू शकतो आहे. तुम्ही बघा, मी बँक निफ्टी आणि गोल्ड त्यासोबतच काल USDचं एक ॲनालिसिस दिलं होतं. किती म्हणजे लेवल वाईज ते वर्क झाले बघा. थोडं एक 70% इकडे तिकडे थोडंसं असू शकते, एखाद्या स्वीप वगैरे घेतली असेल, बट ज्या लेवल आपण फाइंड केले त्याच लेवलपासून ते मार्केट रिव्हर्स झालेलं आहे. तुम्ही बघा, तुमच्यासमोर गोल्डचा चार्ट आहे मित्रांनो. मी कालच्या व्हिडिओ सांगितलेलं की हा एक ऑर्डर फ्लो आहे आणि इथे एक ऑर्डर ब्लॉक, त्याला टॅप करून मार्केट हे अपसाईडची मुवमेंट देईल. तुम्ही बघू शकता ॲक्युरेट ही मुवमेंट तुम्हाला वरच्या साईडला इथं दिलेली आहे. आता हे कॅप्चर कशी करायची होती? सिम्पल होतं मित्रांनो. 3 मिनिटांमध्ये जाऊन तुम्हाला एक मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट शोधायचा होता आणि त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी एंट्री भेटली असती. खूप म्हणजे खतरनाक एंट्री मॉडेल या ठिकाणी बघितलं आहे आपण. आणि तुम्हाला हे मी लाईव्ह बॅक टेस्टिंग करून रिप्ले करून आपल्या चॅनलवरती ऑलरेडी शिकवलेलं आहे. फक्त हे बघून ट्रेडिंग करायचं एवढंच फक्त आता शिल्लक राहिले. सो ज्या लोकांनी अजून पण चॅनल सबस्क्राईब केलं नाही ना, त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्या लोकांना हे अगदी डिटेलमध्ये म्हणजे 1 to 1 शिकायचं आहे, सोमवारी बॅच चालू होते, त्यांनी त्यामध्ये इनरोल करू शकता. मेंटरशिपची बॅच आहे. नसेल तर काय हरकत नाही, आपण ही जी सिरीज आहे ती कंटिन्यू करणार आहे. तुम्ही बघू शकता बँक निफ्टीचा देखील ट्रेड मी काल सांगितलं होतं की या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर हा ऑर्डर ब्लॉक आपण 15 मिनिटाला जवळपास इथे काल मार्क केला. हे बघा हा वाला. आणि मी सांगितलं होतं की मार्केट या ठिकाणी जर आलं तर इथून सेलची अपॉर्च्युनिटी देईल. लिटरली हा ऑर्डर ब्लॉक ह्या आजच्या ओपनिंग डेमध्ये फक्त लिक्विडिटी करून मार्केटनं कंटिन्यू सेल साईडची रॅली दिलेली आहे. हे कालच तुमच्यासमोर केलेलं मार्किंग आहे मित्रांनो. असंच्या असं मार्केटनं वर्किंग केलेलं आहे. तुम्ही निफ्टीमध्ये बघा, निफ्टीमध्ये देखील सेम मी सांगितलं होतं की जशी बँक निफ्टी वर्क करते त्याप्रमाणेच त्या मुवमेंट साईडला ही मुवमेंट देईल. कंटिन्युएशनमध्ये सेल साईडची मुवमेंट याच्यामध्ये पण दिलेली आहे. अजून USDचं आपण ॲनालिसिस केलं होतं मित्रांनो. तुम्ही बघू शकता या ठिकाणी USDमध्ये ॲक्युरेट जी लेवल आपण काढली आहे तीच लेवल वर्क होते. अगदी लाईव्हमध्ये हा देखील मी स्वतः ट्रेड घेतलेला आहे. मोमेंटम याची मोठी होऊ शकते आणि नाही झाली तर आपल्याला छोटा स्टॉप लॉस घेणं एवढं काय महागात पडणार नाही. सो ही लेवल देखील ॲक्युरेटली वर्क व्हायला लागली. फक्त एकच याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे की खाली हा जो ब्लॉक शिल्लक आहे ना, त्याच्यामध्ये थोडंसं फसवू शकतं. बट ते पण प्रॉबिलिटीची गेम आहे. फसवलं तर फसवलं, बट नाही फसवणार. सो किती ॲक्युरेटली लेवल्स वर्क होते बघा. आता उद्यासाठी म्हणजे 6 तारखेसाठी तुम्हाला काय प्लॅन आउट करायला लागेल तर बघा, बँक निफ्टीपासून सुरुवात करू. बँक निफ्टीसाठी मित्रांनो सेम लेवल्स राहतील. सेल साईडला फक्त एक अपसाईड मोमेंटम चेक करायचं आणि सेल साईडला ट्रेड घेऊ शकता तुम्ही, कारण का खालचे जेवढे लेवल शिल्लक आहेत ते सगळ्या ट्रॅप करणं गरजेचं आहे. कंडिशन अगेन काय झालं, रातोरात एखादी अपसाईड मुवमेंट म्हणजे गॅप अप झालं तर फक्त थोडंसं चेंज होऊ शकतं. बट नाही झालं, जर असं मार्केट ओपन झालं तर स्मूथ एकदम तुम्हाला सेल साईडची अपॉर्च्युनिटी मिळेल. अगेन निफ्टीमध्ये देखील सेम तुम्हाला स्मूथनेस भेटणार, डाऊन साईडचीच मोमेंटम भेटेल. फक्त एक रिव्हर्सलला तुम्हाला एंट्री घेणं गरजेचं आहे. छोट्या टाईम फ्रेममध्ये शिफ्ट व्हायचं आणि जे रिव्हर्सल मिळत आहेत तुम्ही CBT वापरू शकता किंवा तुम्ही CISD वापरू शकता. जी तुम्हाला स्ट्रॅटेजी आपल्या व्हिडिओ म्हणजे चॅनलवरची आवडेल ती वापरून तुम्ही ते एंट्री घेऊ शकता. त्याच्यासोबतच आपण गोल्डचं देखील तुम्हाला मी सांगून देतो. गोल्डमध्ये उद्याचा कसा प्लॅन आउट असेल. आता गोल्डचा थोडंसं विचार करायसारी गोष्ट आहे. काय झालं बघा, 1 तासावरती मी जातो. तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, गोल्डमध्ये नॉर्मली ही जी लेवल आहे, ही लेवल आपण जी CH लेवल मार्क केली, बट ॲक्च्युली ती मागच्या चेंज ऑफ कॅरेक्टर लेवलची रिव्हर्सल लेवल आहे. सो त्या एका कंडिशनमुळं गोल्ड आता ह्या ठिकाणात मुवमेंट तर दिली, ही जी लेवल होती ती आता कॅन्सल झाली, काय काम करणार नाही. बट हे जे लेवल आहे ही जर समजा चुकून ब्रेक वगैरे झाली उद्या तर आपल्याला कंटिन्युएशनमध्ये खालचा ट्रेंड हा मार्केटमध्ये बघावा लागेल. इथे बघा, हा एक ब्रेकअप स्ट्रक्चर आणि हा देखील एक ब्रेकअप स्ट्रक्चर आहे. सो हे जर सक्सेसफुली कॅन्डल क्लोजिंग झाली इथे कुठे बघा, लक्ष द्या. या ठिकाणी समजा एखादी सक्सेसफुल कॅन्डल क्लोजिंग झाली विथ बॉडी क्लोज, अगेन रेड कलर पाहिजे. आता आपण ब्लॅक ठेवतो आहे, सो तुम्हाला ते तुमच्या कलर वाईज तुम्ही ते मॅच करून घ्या. जर अशी कॅन्डल क्लोजिंग झाली तर मार्केट काय करू शकतं, इथून वरच्या दिशेपासून परत एकदा खालच्या दिशेला ट्रॅव्हल करेल. बट ही कंडिशन वाईज आहे. आणि जर तसं नाही झालं तर मार्केटनं छोट्या टाईम फ्रेममध्ये तुम्ही आता 1 तास आहे ना, तुम्ही 1 मिनिट 3 मिनिटामध्ये जाऊन इथूनच उद्या दिवसासाठी सुद्धा बाय साईडचे ट्रेड प्लॅन करू शकता. बट कंडिशन मी 2 सांगितलेत. एक, जर ही कॅन्डल झाली तर तुम्हाला जर इथं तुमचे बाय ट्रेड असतील तर तुमचे स्टॉप लॉस होतील, बट छोटा स्टॉप लॉस, त्याला काही प्रॉब्लेम नाही. एक स्टॉप लॉस झाला तरी काही हरकत नाही. बट जर कॅन्डल कंडिशन झाली खालच्या दिशेला तर मात्र तुम्हाला इथून वरूनच हा जो ऑर्डर ब्लॉक आहे हा वाला, या ऑर्डर ब्लॉकपासून सेल साईडच्या अपॉर्च्युनिटी मिळू शकतात. हा वाला ऑर्डर ब्लॉक पेंडिंग राहतो बघा. इथून तुम्हाला सेल साईडच्या अपॉर्च्युनिटी मिळतील. कंडिशन अगेन होणं गरजेचं आहे. आपण थोडंसं बघूया 3 मिनिटामध्ये जाऊन याच्यामध्ये बाय साईडच्या आत्ता चान्स आहे का. तर अगेन
क्विकमध्ये जर सांगायचं झालं तर या ठिकाणी बायची अपॉर्च्युनिटी अजून तर नाही आली गोल्डमध्ये. कारण काय या ठिकाणी असं कुठेही बाय करणं म्हणजे स्टॉप लॉसला निमंत्रण देण्यासारखं काम आहे ते. तो मी डिलीट करतो. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मार्केट इथं वर्क होणार आहे. एक हाय लेवल तुटली पाहिजे, तर या ठिकाणी कोणतीच हाय लेवल तुटण्याच्या अजून कगारवर नाही आहे. ऑल राईट, या ठिकाणी झालेलं आहे. ठीक आहे, बट ओके. सो बघा या ठिकाणी एक रिस्की ट्रेड होऊ शकतो. रिस्की म्हणतो मी का रिस्की, कारण का चेंज ऑफ कॅरेक्टर अजून पेंडिंग आहे. चेंज ऑफ कॅरेक्टर नाही झालं. सो त्या ठिकाणी इथंच एकदम छोटा स्टॉप लॉस, म्हणजे जवळपास छोटा म्हटलं तरी 200 पिपचा होतो. नाही, हा ट्रेड नाही बनत आहे. सो तुम्ही वेट करणं गरजेचं आहे मित्रांनो उद्यासाठी. जर आलं ट्रेडमध्ये तर, कारण काय इथे जरी तुमचा MSS शिफ्ट झाला असेल तरी पण एक चेंज ऑफ कॅरेक्टर लागतो छोट्या टाईम फ्रेममध्ये देखील, तो कम्प्लिटेड नाही. सो मी तुम्हाला आता एवढं सांगेन की उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला पेशंटली वेट करायची गरज आहे. ज्या 2 कंडिशन झालेत त्या कंडिशन वाईज जर झालं तर तुम्ही ट्रेड घेऊ शकता. EURUSDमध्ये तुम्हाला मी सांगून देतो कसं करता येईल. EURUSDचा सेम ट्रेड कंटिन्यू होईल. जेवढ्या तुम्हाला मिटिगेट लेवल भेटतील रिव्हर्सलच्या त्या लेवलला तुम्ही एंट्री घेऊ शकता बाय साईडची. समजा इथे मार्केट आलं, वर गेलं, परत खाली आलं, सो जेवढ्या खालच्या लेवल्स येतील त्या लेवलला तुम्ही ट्रेडचे प्लॅन करू शकता अगेन छोट्या टाईम फ्रेममध्ये. सो अशा प्रकारचं ॲनालिसिस राहील. उद्या फायनल डे असेल या वीकचा ॲनालिसिसचा, आणि आपण त्यानंतर डायरेक्ट मंडेला भेटणार आहोत. ऑल राईट, आणि बघा यासोबत तुम्हाला एखादा कंटेंटचा व्हिडिओ असेल म्हणजे नॉलेजेबल, तर त्यामध्ये तुम्हाला SMC किंवा प्रायझेशन कोणताही व्हिडिओ असू द्या, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. या विकेंडला मी नक्की तो व्हिडिओ टाकेल, आणि त्यासोबत भेटूया सोमवारी. बाय, टेक केअर.